नमस्ते विद्यार्थी मित्र हो. मी चांदमारे मॅडम. आज मी तुम्हाला वर्ग 6वा विषय नागरिकशास्त्र पाठ पहिला आपले सामाजिक जीवन या पाठाची आपण आज ओळख करून घेणार आहोत. या पाठामध्ये आपण 4 मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत. नंबर 1, माणसाला समाजाची गरज का वाटली. 2, माणसातील समाजशीलता. नंबर 3, आपला विकास. आणि नंबर 4 आहे समाज म्हणजे काय. तर आपण मागील इयत्तेमध्ये म्हणजेच 5वीच्या पाठ्यपुस्तकात माणसाची उत्क्रांती कशी झाली हे आपण पाहिले. आपले पूर्वज कोण होते आणि आता आपण कसे आहोत. आजचे आपले सामाजिक जीवन हजारो वर्षांच्या उत्क्रांतीतून आकारास आले आहे. आजचे आपले जीवन हे सुखावह आहे. ते कशामुळे. तर हजारो वर्षांच्या कालावधीपासून माणसात हळूहळू बदल होत गेले आणि आजचा मानव स्थिर झाला. माणसाने भटक्या अवस्थेकडून स्थिर समाजाकडे वाटचाल केली. पूर्वीचे आपले पूर्वज भटकत असायचे. भटकणे म्हणजे काय. तर भटकणे म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या ठिकाणाहून तिसऱ्या ठिकाणी. कशासाठी भटकणे. जाणे. तर अन्नाचा शोध घेण्यासाठी पूर्वज आपले एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असत. याला म्हणायचं भटकणे. भटकत असताना त्यांना जे मिळेल ते खायचे. उदाहरणार्थ जंगलातील फळे, कंदमुळे, प्राण्यांची शिकार करणे व त्याचे मांस खाणे इत्यादी. परंतु आजचा मानव हा स्थिर झाला आहे. म्हणजेच आपण स्थिर समाज जीवनाकडे वाटचाल केली आहे. आपण या चित्रात पाहू शकता आपले पूर्वज कसे होते. या ठिकाणी पहिल्या चित्रामध्ये एका माणसाच्या हातात भाला दाखवलेला आहे. एक स्त्री पाट्यावर काहीतरी वाटत आहे आणि 2 माणसे तिच्या शेजारी बसले आहेत. दुसऱ्या चित्रात शेतीचं चित्र आहे. शेतकरी बैलांना घेऊन शेतात जात आहे आणि 2 स्त्रिया विहिरीवर पाणी भरत आहेत. आणि तिसऱ्या चित्रामध्ये म्हणजेच आधुनिक काळात आजच्या युगात मोटार दाखवलेले आहेत. एक व्यक्ती कम्प्युटरवर काहीतरी करत आहे. एक व्यक्ती मोबाईलवर बोलत आहे. दुसरी स्त्री देखील मोबाईलवर बोलत आहे. म्हणजेच तुमच्या लक्षात येईल मुलांनो, या 3ही चित्रामध्ये कसा कसा बदल होत गेलेला आहे. पूर्वीचा मानव आणि आजचा मानव यामध्ये किती फरक दिसून येत आहे. पूर्वीचा मानव हा जंगलात राहणारा मानव होता, भटकत असलेला. आणि त्यानंतर ज्यावेळेस शेतीचा शोध लागला. शेतीचा कसा शोध लागला मुलांनो. तर भटकत असताना मानवाला असे दिसून आले की पक्षी जे फळे खातात त्या फळाचे जे बी आहे ते त्याच्या विष्ठेतून जमिनीवर पडते आणि ते पाऊस पडल्यामुळे उगवते. त्याला सूर्यप्रकाश मिळतो, पाणी मिळते आणि त्यामुळे ते बीज जमिनीत रुजते आणि त्याचे रोप होते, रोपाचे झाड होते. मग झाडाला फळे लागतात. आणि या मानवाच्या निरीक्षणातूनच काय झालं मुलांनो. तर शेतीचा विकास झाला आणि शेतीचा विकास झाल्यामुळे मानव जी जंगलात भटकंती करत होता ती बंद झाली आणि मानव एका ठिकाणी स्थिर झाला आणि शेती करू लागला.
आणि मग अशा प्रकारे मानव स्थिर झाला. पुढे तिसऱ्या चित्रामध्ये काय दिसतंय तर मानव हा वेगवेगळ्या प्रकारे यंत्राचा वापर करू लागलेला दिसत आहे. म्हणजेच मानवाचं जीवन आता आरामात जगणारा मानव दिसू लागलेला आहे. मोटारीतून फिरणे, संगणकावर काम करणे, मोबाईल वापरणे. म्हणजे आताचा मानव कसा झाला? आताचा मानव आरामात जीवन जगणारा आपल्याला दिसून येत आहे. तर अशा प्रकारे पूर्वी शारीरिक कष्ट करणारा मानव आता आरामात जीवन जगत असताना आपल्याला दिसत आहे. आणि आणखीन 50 वर्षांनंतरचा समाज कसा असेल याचा देखील आपण विचार करूयात. तेव्हा आपल्याकडे कामासाठी रोबोट असतील. रोबोट म्हणजे कोण? यंत्रमानव. आणि तुम्ही देखील तुमच्या मित्रासोबत चर्चा करा की आता आपण आपलं जीवन आता कसं जगत आहोत आणि 50 वर्षानंतर आपलं जीवन कसे असेल किंवा आपल्या पुढच्या पिढीचं जीवन कसे असेल ह्याचा तुम्हीसुद्धा तुमच्या मित्रासोबत चर्चा करून तुम्ही हे जाणून घेऊ शकता. तर अशा प्रकारे आपण या तीनही चित्रामधील अवस्था पाहिलेली आहे. अवस्था म्हणजेच काय तर हे चित्रावरून आपल्या लक्षात येईल की पूर्वीचा मानव कसा होता आणि आत्ताचा मानव कसा आहे. तर आता आपण आपल्या पाठाकडे वळूयात. आपला पहिला मुद्दा काय आहे मुलांनो? तर माणसाला समाजाची गरज का वाटली? का वाटली मुलांनो माणसाला समाजाची गरज? सांगा बरं. तर भटक्या अवस्थेतील मानवाला स्थिरता नव्हती, परंतु समूहात राहिल्याने आपण सुरक्षित आहोत. आपल्याला कोणीही त्रास देऊ शकत नाही ही जाणीव समूहात राहिल्याने माणसाला झाल्याने तो संघटितपणे जीवन जगू लागला आणि समाजाच्या निर्मितीमागील ही एक मुख्य प्रेरणा आहे. तर अशा प्रकारे माणसाला समाजाची गरज वाटली. समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला नियमांची गरज वाटली. त्यातून रूढी, परंपरा, नीतिमूल्य, नियम आणि कायदे अस्तित्वात आले. त्यामुळे माणसाचे समाज जीवन अधिक संघटित आणि स्थिर झाले. आता आपण पाहूयात माणसातील समाजशीलता. आता दुसरा मुद्दा कोणता आहे मुलांनो? माणसातील समाजशीलता. माणूस स्वभावतः समाजशील आहे. आपल्याला माहीत आहे माणूस हा समाजशील प्राणी आहे असे ओळखले जाते. मुलांनो, आपल्याला सर्वांसोबत राहायला आवडते. सर्वांसोबत राहणे ही जशी आनंदाची बाब आहे तशीच ती आपली गरज देखील आहे. आपल्या अनेक गरजा आहेत. अन्न, वस्त्र, निवारा ह्या आपल्या शारीरिक गरजा आहेत. त्या पूर्ण झाल्या की माणसाला स्थैर्य मिळते. मुलांनो, अन्न, वस्त्र, निवारा म्हणजे काय तर तुम्हाला माहीत आहेच. अन्न म्हणजे आहार, वस्त्र म्हणजे कपडे आणि निवारा म्हणजे राहण्याची सोय. घर माणसाच्या जशा शारीरिक गरजा आहेत तशाच माणसाच्या भावनिक आणि मानसिक गरजा देखील आहेत.
उदाहरणार्थ सुरक्षित वाटणे ही आपली भावनिक गरज आहे. आपल्याला आनंद झाला तर तो कोणाला तरी सांगावासा वाटतो. दुःख झाले तर आपल्यासोबत कुणीतरी असावेसे वाटते. ही आपली मानसिक गरज आहे मुलांनो. तर अशा आपल्या जशा शारीरिक गरजा आहेत तशा आपल्या मानसिक आणि भावनिक देखील गरजा आहेत आणि त्यासाठी समाज आवश्यक असतो. समाजातील व्यक्ती आवश्यक असतात. आपल्या कुटुंबातील लोक, नातेवाईक आणि मित्रमैत्रिणी यांचा सहवास आपल्याला आवडतो. यातूनच आपली समाजशीलता दिसते. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या आपल्या मूलभूत गरजा आहेत. समाजातील व्यक्तीचे श्रम आणि कौशल्यामुळे वस्तू तयार होतात. शिक्षण आणि आरोग्यविषयक सेवा सुविधांमुळे आपण सन्मानाने जगू शकतो. या सर्व बाबी आपल्याला समाजात उपलब्ध होतात. वेगवेगळे उद्योग, व्यवसाय यातून आपल्या गरजा पूर्ण होतात. उदाहरणार्थ आपल्याला अभ्यासासाठी पुस्तके लागतात. मुलांना तुम्हाला माहीत आहे की आपल्याला अभ्यासासाठी पुस्तके, त्यानंतर वह्या, पेन, पेन्सिल लागतात की नाही. मग पुस्तकासाठी कागद लागतो आणि त्यामुळे कागद निर्मिती, छपाई आणि पुस्तक बांधणी इत्यादी व्यवसाय उद्योगांचा विकास होतो. अनेक व्यक्ती त्यात वाटा उचलतात. समाजातील अनेकविध व्यवसायांमुळे आपल्याला आपल्या गरजा भागवता येतात. यातूनच आपल्यातील क्षमता, कौशल्यांचा विकास होतो. आपल्या ज्या गरजा आहेत त्या एकमेकांमुळे पूर्ण होतात. मुलांनो, तुम्हाला समजलेच असेल की आपल्या ज्या गरजा आहेत रोजच्या त्या कशा पूर्ण होतात, तर एकमेकांच्या मदतीने त्या गरजा पूर्ण होतात. सुरक्षितता, कौतुक, प्रशंसा, आधार इत्यादींसाठी आपण सर्व एकमेकांवर अवलंबून असतो. आपल्या घरात आपल्याला सुरक्षित वाटत असते. कुणीतरी आपलं कौतुक करावं, प्रशंसा करावी असं आपल्याला सतत वाटत असतं. आपल्याला कुणाचा तरी आधार असावा असे देखील आपल्याला वाटत असते. म्हणून आपले समाज जीवन परस्परावलंबी असते आणि म्हणूनच मुलांनो आपले हे जीवन कसं आहे, आपले हे समाज जीवन परस्परावलंबी आहे. परस्परावलंबी म्हणजे एकमेकांवर अवलंबून आहे. आता आपण पाहूयात आपला विकास कसा होतो. तर निसर्गतःच आपल्या अंगी काही गुण आणि क्षमता असतात. त्या सुप्त अवस्थेत असतात. सुप्त अवस्थेत असणे म्हणजे आपल्या अंगी त्या दडलेल्या असतात आणि त्या व्यक्त होण्यासाठी किंवा दिसण्यासाठी किंवा माहीत होण्यासाठी त्याचा विकास होण्यासाठी समाजामुळे त्या सुप्त गुणांचा विकास होत असतो. उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याला चांगले गाता येत असेल तर त्याला आपण शाळेत गायनाची संधी देतो. त्याच्या आवाजाची प्रशंसा करतो. त्यामुळे त्याला आणखीनच हुरूप येते आणि तो शाळेच्या कार्यक्रमात गाणे गातो. त्यामुळे त्याची प्रगती होते. परस्पराशी बोलण्यासाठी आपण भाषेचा आधार घेतो. आपल्याला कोणती तरी भाषा अवगत असल्याशिवाय आपण दुसऱ्याला ती सांगू शकतो ना.
आपल्याला जर एखादी भाषा अवगत असेल तरच आपण दुसऱ्याला ती सांगू शकतो किंवा दुसऱ्यासोबत व्यक्त होऊ शकतो. कुठल्याही भाषा आपल्याला जन्मताच अवगत नसतात. कुठलीही भाषा मुलांनो आपल्याला जन्मताच येत असते का? तर नाही. आपण ती हळूहळू शिकतो. कशी शिकतो? तर घरात जी भाषा बोलली जाते ती भाषा आपण सुरुवातीला ऐकतो. मग ती ऐकल्यानंतर हळूहळू बोलायला शिकतो. नंतर मग शेजारी, शाळेत आपण हिंदी, इंग्रजी किंवा इतर भाषा शिकत असतो. आपल्याजवळ स्वतंत्र विचार करण्याची क्षमता असते. विद्यार्थी मित्र हो, आपल्याजवळ स्वतंत्र विचार करण्याची सुद्धा क्षमता असते. आता उदाहरणार्थ, निबंधाचा विषय वर्गातल्या सर्व विद्यार्थ्यांना एकच दिलेला असतो, परंतु निबंध लिहित असताना प्रत्येक विद्यार्थी आपापले वेगवेगळे विचार लिहित असतात. तर कशामुळे? तर आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये वेगवेगळी क्षमता असते आणि त्या क्षमतेनुसार प्रत्येक विद्यार्थी मॅडमने, सरने सांगितलेला निबंध वेगवेगळ्या पद्धतीने लिहित असतो. आपल्या भावनिक क्षमता आणि विचारशक्ती समाजामुळे वाढीस लागते. विचार मांडण्याची आणि भावना व्यक्त करण्याची संधी आपल्याला समाजामुळे मिळते. माणसातील कलागुणांचा विकास समाजामुळे होतो. गायक, चित्रकार, शास्त्रज्ञ, साहसवीर, समाजकार्य करणाऱ्या अनेक व्यक्ती समाजाच्या प्रोत्साहनामुळे व पाठिंब्यामुळे आपल्यातील गुणांचा विकास करतात. त्यांना मिळणारे प्रोत्साहन ही तितकेच महत्त्वाचे असते. समाजामध्ये आपण पाहतो वेगवेगळ्या पदावर किंवा वेगवेगळे काम करणारे लोक आपण पाहतो किंवा समाजकार्य करणारे लोक देखील आपण पाहतो. हे सर्व कशामुळे घडून येते? तर समाजाच्या पाठिंब्यामुळे. समाजातील व्यक्तीला आपण प्रोत्साहित करत असतो आणि त्यामुळं तो व्यक्ती आणखीनच उत्साहाने आपली कामगिरी बजावत असतो. एखादी व्यक्ती अगर कोणते कार्य करत असेल तर आपण जर त्याला प्रोत्साहन दिले तर ते कार्य ती व्यक्ती अधिकच उत्साहाने करते. म्हणजेच आपण दिलेले प्रोत्साहन तिला तितकेच मोलाचे आणि महत्त्वाचे असते. बरं का विद्यार्थी मित्रांनो, जसं तुम्हाला वर्गामध्ये किंवा शाळेमध्ये एखाद्या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी शिक्षक, मॅडम मदत करत असतात, प्रोत्साहन देत असतात, तशाच प्रकारे समाजात देखील व्यक्तींना प्रोत्साहन समाजातील लोकांमुळे मिळत असते आणि म्हणून त्याची प्रगती होत असते. आपण आता पुढचा मुद्दा पाहूया. समाज म्हणजे काय? समाजात विविध गट आहेत, संस्था आहेत, संघटना आहेत. लोकांमधील परस्पर जे संबंध आहेत, परस्पर जे व्यवहार आहेत, त्यांच्यातील देवाणघेवाण आहे, याचा समावेश समाजात होतो. समाजात सर्व स्त्री पुरुष, प्रौढ, वृद्ध, लहान, मुले मुली यांचा समावेश होत असतो. समाजामध्ये कोणाचा समावेश होत असतो मुलांनो? तर समाजामध्ये स्त्री पुरुष, प्रौढ, वृद्ध, लहान मुले मुली यांचा समावेश होत असतो. माणसाच्या झुंडी किंवा गर्दी म्हणजे समाज नाही, तर काही समान उद्दिष्टे साधण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा त्याचा समाज बनतो. झुंडची झुंड माणसाची असणे किंवा गर्दी असणे म्हणजे समाज नव्हे मुलांनो, तर जे काही आपलं उद्दिष्ट आहे
ते साध्य करण्यासाठी ज्यावेळेस लोक एकत्र येतात आणि आपले विचार व्यक्त करतात त्याला समाज म्हणायचं. तर